मराठवाड्यात पावसामुळे झालेल्या प्रचंड नुकसानामुळे शेतकऱ्यांची स्थिती नाजूक झाली आहे। पण या वेदनेच्या पार्श्वभूमीवर राजकारणाची रंगभूमी कशी सजली आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पीक नुकसान भरपाईसाठी आणि कर्जमुक्तीसाठी केंद्र सरकारकडून पीएम केअर फंड मधील निधी वापरण्याची मागणी केली होती। त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः मराठवाड्याचा दौरा करावा आणि केंद्राने राज्याला पुरेसा निधी द्यावा, तसेच शेतकऱ्यांना एकरी 50,000 रुपयांची मदत द्यावी अशी विनंती त्यांनी केली होती। पण यावर सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीला उपरोधात्मक प्रतिसाद दिला आणि उद्धव ठाकरे यांच्या काळातील पीएम केअर फंड बद्दल प्रश्न उपस्थित करत म्हटलं, तुम्ही तुमच्या काळात काय केलं? म्हणजेच गंभीर विषयाला राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या खोलात ढकलणं आणि खऱ्या गरजांकडे दुर्लक्ष करणं सुरू आहे। या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार पलटवार केला आणि भाजप सरकारच्या या धोरणांवर कटाक्षाने टीका केली। राऊत म्हणाले की हे भाजपचं धोरण आहे की जेव्हा गंभीर विषय येतो तेव्हा ते मुद्दा दुसऱ्या दिशेने नेतात आणि जुने विषय उकरून आणतात। त्यांनी कोविड काळातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने केलेल्या व्यवस्थापनाचा उल्लेख करत फडणवीस यांना आव्हान दिलं की उत्तर प्रदेश, बिहार सारख्या राज्यातल्या अनागोंदीच्या आणि गंगेच्या किनाऱ्यावर कुंभमेळा झाल्याचा संदर्भ त्यांनी आधी पाहावा, मग टीका करावी। त्यांनी स्पष्ट सांगितलं की पीएम केअर फंड मध्ये किती निधी जमा झाला, त्यातील किती रक्कम फार्मा कंपन्यांनी दिली याबाबत फडणवीसांना माहित नसेल तर ते त्यांना आकडे देऊ शकतात आणि जर ही रक्कम शेतकऱ्यांसाठी वापरायची झाली तर भाजप मागच्या गोष्टींमध्ये अडकून पुढे काम करण्यास तयार नाही। या सगळ्या राजकीय शब्दयुद्धामागे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे, ज्यांचं पीक वाहून गेलं, घरं कोसळली आणि आयुष्य उद्ध्वस्त झालं। संजय राऊत यांनी फडणवीस यांच्यावर सडेतोड टीका करत म्हटलं की तुम्ही शेण खात आहात का ते बोला। म्हणजे सत्ताधाऱ्यांनी आपल्या जबाबदाऱ्या नीट पार पाडायला पाहिजेत, न की भूतकाळात अडकून राहून सुडाचा खेळ रचत राहावं। त्यांनी पंजाब सरकारच्या उदाहरणाचा उल्लेख करत म्हटलं की तिथं शेतकऱ्यांना मोठी मदत करण्यात आली आहे, शेकडो हेक्टरी जमिनींवर कर्जमुक्ती आणि घर बांधकामाचा निधी दिलाय, तर महाराष्ट्रात हे कधी होणार? राऊत यांनी सरकारला सल्ला दिला की प्रशासन चालवायला शिका, राजकारणाचा खेळ थांबवा आणि लोकांच्या गरजा लक्षात घेऊन त्वरित मदत करा। कारण शेवटी राजकीय आरोप प्रत्यारोपांना सोडून ज्या मातीवर शेती होते त्या मातीत खरा वारसदार म्हणजे शेतकरीच आणि त्याचं दुःख, त्याचं संकट सोडवणं हेच शासनाचं खरं कर्तव्य आहे। पावसात वाहून गेलेली शेतं पुन्हा उगवतील, पण जर या प्रकारची जबाबदारी यंत्रणा नाकारणारी राहिली तर लोकशाहीच्या मुळाशीच संकट येईल, हे नक्की।